नमस्कार. आज आपण चेक कसा लिहायचा ते पाहणार आहोत. बचत गटामध्ये जे काही चेक दिले जातात महिलांना अंतर्गत कर्ज काढण्यासाठी, तो चेक कसा पाहायचा हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर सुरुवातीला पहा, जिथं दिनांक म्हटलेला आहे म्हणजे डेट, या ठिकाणी दिनांक घालायचे आहे. आपण जी काही दिनांक घालतो त्या तारखेपासून तो चेक 3 महिने चालतो. मग आपण इथं दिनांक लिहूया. आपण दिनांक लिहिलेली आहे. त्यानंतर पहा, इथं पे लिहिलंय. पेच्या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण चेक देणार आहोत त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं आहे. आता मी त्या व्यक्तीचं नाव फक्त ए असं लिहिते. तुम्ही त्या व्यक्तीचं नाव पूर्ण इथं लिहायचं आहे. जे नाव असेल ते इथं पूर्ण तुम्ही नाव लिहा. रुपयेच्या ठिकाणी त्या व्यक्तीला तुम्ही किती रुपये देणार आहात ते लिहा. म्हणजे तुम्ही 20,000 रुपयाचा चेक देणार आहात, 40,000चा देणार आहात, ते इथं अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि या बॉक्समध्ये अंकामध्ये लिहायचं आहे. आता समजा तुम्ही 40,000चा चेक देणार आहात, तर इथं 40,000 रुपये अंकामध्ये लिहिलेलं आहे आणि इथं रुपये म्हटलेलं आहे. रुपयाच्या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायचं आहे 40,000 रुपये. पहा, रुपयेमध्ये 40,000 रुपये हे अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. या ठिकाणी अंकामध्ये लिहिलेलं आहे 40,000 रुपये. आणि इथं महिला बचत गटाचा इथं शिक्का मारायचा आणि त्यावरती अध्यक्ष सचिवांची सही घ्यायची आहे.